नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल मुरमुरा लाडू. तर चला आपण बघूया. त्यासाठी मी साधारण मुरमुरा घेतलेला आहे. मुरमुरा हा एकदम क्रिस्पी असा मुरमुरा घेतलेला आहे. तर बघू शकता इथे मी एका मोठ्या वाटीने 5 वाटी मुरमुरा मोजून घेत आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही ह्याच मेजरमेंटने जर लाडू बनवले तर अगदी परफेक्ट आणि बाजारामध्ये मिळतात तसेच एकदम क्रिस्पी असे लाडू तयार होतील. तर बघू शकता इथे मी मोठ्या वाटीने 5 वाटी मुरमुरे मोजून घेत आहे. त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. साधारण 1.5 वाटी आपल्याला त्याच वाटीने गूळ मोजून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा कमी तीळ घेतलेले आहेत. तीळसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत. तर बघू शकता इथे एका वाट्यामध्ये गरम करायला ठेवलेला होता, त्यामध्ये आपण गूळ घालून घेतलेला आहे. त्यानंतर गूळ आपल्याला चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचा आहे. बघू शकता गूळ आपला वितळला गेलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. त्याचा आपला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक काही तयार करायचं नाही. गूळ वितळेपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता गूळ आपला चांगल्या प्रकारे वितळून झालेला आहे आणि एकदम बुडबुडेसुद्धा फेससुद्धा यायला तयार झालेला आहे. अशाच प्रकारचा पाक आपल्याला हवा आहे. तर बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपला पाक शिजला गेलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे तीळ आपण भाजून ठेवलेले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आपला पाक चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी तीळ घालून घेत आहे. तीळ घातल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे ते गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला मुरमुरेसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे. यावेळेस आपल्याला गॅस बंद करायची आहे. तर बघू शकता इथे मुरमुरे चांगल्या प्रकारे पाकामध्ये मिक्स करायचे आहेत. त्यानंतर लगेचच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. गरमच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. मिश्रण गरम असतानाच लाडू आपले वळायला घ्यायचे आहेत. त्यानंतर मिश्रण गरम असल्यामुळे हाताला थोडा पाणी लावून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे लाडू एक करून मी सगळ्या प्रकारे लाडू वळून घेत आहे. तर बघू शकता इथे लाडू एकदम चांगल्या प्रकारे वळल्या जात आहेत आणि तुटतसुद्धा नाहीत. आपला पाक आणि जे आपण मेजरमेंट घेतलं होतं ते अगदी परफेक्ट मेजरमेंट झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा लाडू बनवून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर इथे बघू शकता मी थोडं मिश्रण घेऊन आपण चांगल्या प्रकारे संपूर्ण लाडू वळून घेतलेले आहेत. बघू शकता जर आपलं मिश्रण थंड झालं तर त्यांना पुन्हा एकदा गॅसवर कमी फ्लेमवर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसवर ठेवल्याने आपला जो गूळ असतो तो वितळायला सुरुवात होतं आणि पुन्हा एकदा आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे सगळे लाडू वळून झालेले आहेत. मिश्रण अगदी गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. मिश्रण जर थंड झालं तर आपल्याला लाडू वळता येत नाही. तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे लाडू वळून घेतलेले आहे. एवढ्या मिश्रणाचे साधारण 23 लाडू तयार झालेले होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडू छोटे किंवा मोठे बनवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचेच लाडू वळून घेतलेले आहेत. तर बघू शकता इथे आपलं मिश्रण
आता थोडा थंड झालेला असल्यामुळे त्याचे लाडू वडायला थोडं अडचण होत आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याला गॅसवर चढवून घेतले आणि जे उरलेलं मिश्रण होतं ते जे भांड्याला लागलेलं आहे ते सुद्धा मिश्रण चांगल्या प्रकारे गॅसवर ठेवून काढून घेतले आणि त्याचे सुद्धा लाडू वळून घेतलेले आहेत. तर बघू शकता इथे आपले मुरमुऱ्याचे लाडू अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत आणि खायलासुद्धा एकदम भारी लागतात. घरच्या घरीच तुम्ही अशा प्रकारे मुरमुऱ्याचे लाडू तयार करून घेऊ शकता. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच आपण घरच्या घरी आणि अगदी कमी वेळामध्ये मुरमुरा आणि कमी साहित्यामध्ये आपण मुरमुरा लाडू तयार करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.